नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट वन या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीमधील झोक्या रे झोक्या स्मिता पाटील यांचे छोटेसे बडबड गीत पाहणार आहोत. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ, कावळ्याला घर बांधून देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये ते छोटासा मुलगा झोक्याला म्हणत आहे, आपण चिमणीच्या बाळांना पाहून येऊ, कावळ्याला घर बांधून देऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ आणि माझ्या ताईसाठी कैऱ्या घेऊन येऊ. पहा आता पहिल्यापासून पहा, पहिले कडवे काय आहे, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ. तो मुलगा झोक्याला म्हणतो, झोक्या झोक्या आपण खूप उंच जाऊ आणि चिमणीच्या बाळाला हळूच पाहून येऊ. तो म्हणतो, मग झाडावरती चिमणीचं घरटं आहे, त्या घरट्यामध्ये जी चिमणीची छोटी छोटी बाळे आहेत ती बाळे आपण पाहून येऊ. दुसऱ्या कडव्यामध्ये बघा काय म्हणलंय, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ. तो मुलगा झोक्याला म्हणतो, आपण वरती जाऊ, झाडाच्या वर शेंड्यावरती आणि कावळे दादाला घर बांधून देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ. तो मुलगा म्हणतो, आपण उंच जाऊ झाडावर आणि झाडाची जी फळं आहेत ती हिरव्या पोपटाला गोड गोड पेरू आपण आणून देऊ. झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ. तो छोटा मुलगा झोक्याला म्हणतो, आपण उंच झोका घेऊन जाऊ आणि झाडावरती उंच उंच असणाऱ्या ज्या कैऱ्या आहेत त्या माझ्या ताईसाठी आपण घेऊन येऊ.